नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे। या भागामध्ये आपण इयत्ता 10वी जॉमेट्रिक कंस्ट्रक्शन भाग 2 याबद्दल माहिती घेणार आहोत। पुढचं एक्झाम्पल आहे टू ड्रॉ ट्रँजेक्ट टू अ सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द सर्कल। वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळास स्पर्शिका काढायची आहे। त्यासाठी एक्झाम्पल आहे कंस्ट्रक्ट ट्रँजेक्ट टू द सर्कल of radius 2.8 cm from a point at a distance 6.5 cm from the center। की आपल्याला 2.8 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढून त्या वर्तुळ केंद्रापासून 6.5 सेंटीमीटर वर एक बिंदू घ्यायचा आहे आणि त्या बिंदूतून त्या वर्तुळास स्पर्शिका काढायची आहे। तर ही रचना कशी करायची, त्यासाठी आपण जर कच्ची आकृती काढायची झाली तर ती अशी होईल। इथे ओ हा सेंटर पॉइंट घेऊया, एक कच्ची आकृती रफ फिगर आहे आणि एक सर्कल ड्रॉ करूया। आपण रफ फिगर साठी एक कच्चं सर्कल आपण ड्रॉ केलं। आता या सेंटर पॉइंट पासून एक पॉइंट तुम्हाला असा घ्यायचा आहे 6.8 सेंटीमीटर वर। समजा हा पॉइंट आपण इथे कच्च्या फिगर मध्ये दाखवतोय। ही जी रेडियस आहे 2.8 सेंटीमीटर आहे आणि इथून या सेंटर पासून 6.5 सेंटीमीटर वर तुम्ही एक बिंदू घेतला। समजा तो हा पी बिंदू आहे आणि ह्या पी बिंदूतून तुम्हाला ह्या वर्तुळाच्या ओ सेंटर असणाऱ्या वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे। म्हणजे पी हा वर्तुळाच्या बाहेर आहे। पहिल्या रचनेमध्ये, याच्या अगोदरच्या रचनेमध्ये जर वर्तुळ पॉइंट असेल तर आपण त्यातून स्पर्शिका म्हणजे टँजेंट कशी काढायची हे शिकलो होतो। आता वर्तुळाच्या बाहेर बिंदू असेल तर स्पर्शिका कशी काढायची ही आपण शिकणार आहोत। आता ह्या पी बिंदूतून समजा इथे एक रफ मध्ये दाखवतो आपण। इथे ही जी ए आहे आणि दुसरी जी आहे ही कच्ची आकृती बी आहे। इथे रे पी ए आणि पी बी ह्या जर वर्तुळाच्या स्पर्शिका असतील तर ह्या त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंब असणार आहे। म्हणजे इथे बी ह्या पॉइंटशी लंब असणार आहे, तसंच इथे या ए बिंदूशी लंब असणार आहे। तर या गुणधर्माचा जर वापर केला आपण, म्हणजे इथे टँजेंट थेरम जो आहे तो जर वापर केला तर इथे आपण ही स्पर्शिका काढू शकतो। म्हणजे वी नाव अँगल इनक्राइव्ड इन अ सेमी सर्कल इज द राईट अँगल। म्हणजे जर हे अर्धवर्तुळ आपण इथून घेतलं तर या अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित कोन हा 90 अंशाचा असणार आहे, तसाच हा खालचा कोन 90 अंशाचा असणार आहे। तर इथे आपण ए आणि बी हे अर्धवर्तुळातील कोन घ्यावे लागतील। तर त्यासाठी आपण कशी रचना करायची ती बघूया। याची रचना करण्यासाठी पहिल्यांदा आपण ओ हे सेंटर घेऊया। इथे ओ सेंटर घेतलं। पट्टीमधून ह्या कंपासमध्ये 2.8 सेंटीमीटर ही त्रिज्या घेणार आहोत। तर 2.8 म्हणजे इथे हे 2 च्या नंतर 8 मिलीमीटर जे आहेत ते आपल्याला घ्यावं लागेल। 2.8 मिलीमीटर इथे आपण रेडियस घेतली आणि एक सर्कल ड्रॉ करूया। हे 2.8 सेंटीमीटर रेडियस एक सर्कल जे आपण ड्रॉ केलं आहे। आता या सेंटर पासून आपल्याला 6.5 सेंटीमीटर डिस्टन्सवर आपल्याला एक बिंदू घ्यायचा आहे। समजा तो बिंदू पी असणार आहे। तर इथे 6.5 सेंटीमीटर डिस्टन्सवर घ्यायचा आहे। तर इथं हा 0 आपण मॅच करूया पट्टीचा आणि 6.5 तर हा 6 आहे आणि 0.5 म्हणजे 5 मिलीमीटर। तर हा जो पॉइंट आपण हे ड्रॉ केलं तर आपल्याला इथे पी बिंदू मिळेल। तर ही जी ओपी आहे ती 6.5 सेंटीमीटर आहे आणि ही जी वर्तुळाची रेडियस आहे ती 2.8 सेंटीमीटर आहे। जर हा पी पॉइंट हा या सर्कलच्या आउटस्टँड म्हणजे बाह्य भागात जर असेल, बाह्य भागामध्ये जर असेल, आउटसाइडला असेल, तर
आपल्याला OP हा जो आहे तो डायमीटर म्हणजेच व्यास करावा लागेल आणि ह्या मधून जाणारं वर्तुळ काढावं लागेल. त्यासाठी या OP ला आपण काय करूया, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंबदुभाजक काढूया. तर इथे आपण P ह्या बिंदूवर ठेवून कन्व्हेंट रेडियस म्हणजेच अंदाजे त्रिज्या घ्यायची आहे आणि P वर ठेवून वरच्या बाजूला 1 कंस आणि खालच्या बाजूला 1 कंस करायचा आहे. तेवढंच अंतर न बदलता डिस्टन्स चेंज करू नका. तुम्ही O वर ठेवा आणि याच्यावर इंटरसेप्ट करणारा दुसरा अर्क काढा. तर हे जे पॉइंट मिळालेले अर्कचे इंटरसेप्ट ते आपण ड्रॉ करूया. आता ही जी लाईन काढलेली आहे ती या OP ला लंब आहे. मग इथे या पॉइंट पासून हा OP ला इंटरसेप्ट करणारा जो पॉइंट आपल्याला मिळालेला आहे तो इथे समजा M हा पॉइंट आहे. M पॉइंट वर आपण सेंटर पॉइंट घेऊया आणि O आणि P हे डिस्टन्स जे आहेत दोन्ही जे आहेत, तर इथे एक दुसरं सर्कल काढूया. ते दुसरं सर्कल हे या O आणि P मधून गेलं पाहिजे. तर O आणि P मधून जाणारं जे दुसरं सर्कल आहे ते पहिल्या सर्कलला जिथे इंटरसेप्ट करेल तिथे आपला टँजेंटचा पहिला पॉइंट A मिळेल आणि दुसरा पॉइंट हा B मिळेल. अशा प्रकारे आपण ही पहिली टँजेंट काढूया. ही पहिली टँजेंट आली. ही जी पहिली टँजेंट आहे PA आणि दुसरी आहे ही PB. या पद्धतीने वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून आपण वर्तुळाला 2 स्पर्शिका काढल्या. त्या 2 स्पर्शिका PA आणि PB अशा आहेत. तर इथे जर ह्या जोडल्या आपण, जर इथे OA आणि OB जोडलं तर तो इथे लंब असेल आणि या अर्धवर्तुळामध्ये हे इथं जर जोडलं आपण तर ह्या अर्धवर्तुळामध्ये या अर्धवर्तुळामध्ये होणारा जो कोन आहे तो 90 अंशाचा असणार आहे. तसंच खालच्या अर्धवर्तुळामध्ये असणारा कोन हा 90 अंशाचा असणार आहे. स्टेप ऑफ कंस्ट्रक्शन रचनेच्या पायऱ्या. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं आपण, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.8 सेंटीमीटर. कंपासमध्ये आपण 2.8 सेंटीमीटर पट्टीमध्ये अंतर घेऊन आपण हे वर्तुळ काढलेलं आहे 2.8 सेंटीमीटर त्रिज्येचं. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं आपण, टेक अ पॉइंट P इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल सच दॅट की वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये O बिंदूपासून पट्टीने मोजून आपण 6.5 सेंटीमीटरवर P हा बिंदू घेतलेला आहे. हे जे डिस्टन्स आहे OP हे 6.5 सेंटीमीटर आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये काय केलं, ड्रॉ सेग OP. हा जो OP आहे हा आपण ड्रॉ केलेला आहे, जोडला आहे. आणि ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग OP टू गेट इट मिड पॉइंट M. चौथ्या मध्ये काय केलं, ड्रॉ अँड अर्क विथ रेडियस OM अँड सेंटर M. या ठिकाणी या M वर आपण कंपासचं सेंटर पॉइंट M वर ठेवून OM एवढी रेडियस घेऊन दुसरं सर्कल काढलेलं आहे. 5 मध्ये मार्क द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द अर्क विथ द सेंटर ॲज A अँड B. या ठिकाणी जे पहिल्या वर्तुळाला दुसरं वर्तुळ ज्या ठिकाणी इंटरसेक्ट केलेलं आहे तिथे आपण A आणि B हे पॉइंट घेतलेले आहेत. 6 मध्ये आपण ड्रॉ लाईन PA आणि PB. ही PA आणि PB ह्या वर्तुळाच्या स्पर्शिका मिळवलेल्या आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला ही रचना करावी लागेल. याच पद्धतीचं आणखी एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे, ड्रॉ अ ट्रँजेंट टू द सर्कल फ्रॉम द पॉइंट B having radius 3.6 centimeter and center C. Point B is at a distance 7.2 centimeter from the center. या उदाहरणामध्ये 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढून त्या वर्तुळ केंद्राला C हे नाव द्यायचं आहे
आणि सी ह्या बिंदूपासून 7.2 सेंटीमीटर अंतरावर बी हा बिंदू घ्यायचा आहे आणि बी पासून आपल्याला त्या वर्तुळास स्पर्शिका काढायच्या आहेत. तर इथे बी हा वर्तुळाच्या बाह्य भागात असणार आहे. ह्याच्या अगोदरच्या रचनेमध्ये जो पॉइंट आउटसाइडला म्हणजेच वर्तुळाच्या बाह्य भागात असेल त्या वर्तुळाच्या बाह्य भागातून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात आणि वर्तुळावर जर बिंदू असेल तर त्यातून वर्तुळास एक स्पर्शिका काढता येते, हे लक्षात ठेवा. यामध्ये आपण डायरेक्ट बी आकृती काढू शकतो. त्यासाठी आपण सेंटर पॉइंट इथे सी घ्यायला लावले आहे. तर इथे ही कच्ची आकृती न करता आपण डायरेक्ट रचना करतोय. इथे सी हा सेंटर पॉइंट घेतला. त्यानंतर तर इथे 3.6 म्हणजे इथे हा 3.5 आहे आणि 3.6 जो आहे त्यानंतर हा 0 आहे. तर ही जी रेडियस आहे ती 3.6 सेंटीमीटर आहे. सेंटर पॉइंट आपण सी घेऊन इथे 3.6 सेंटीमीटरचं इथे सर्कल ड्रॉ करूया. हे जे सर्कल आहे ते 3.6 सेंटीमीटरचं आहे आणि ह्या सर्कलला आपल्याला सेंटर जो आहे तो सी आहे. आता ह्या सी पॉइंट पासून आपण 7.2 सेंटीमीटर डिस्टन्सवर आपल्याला बी पॉइंट ड्रॉ करायचा आहे. तर इथे ह्या 0 आपण आहे इथे आणि ह्या 0 पासून 7.2 सेंटीमीटर हा 7 आहे आणि 7.2 इथे 7च्या पुढे 2 मिलीमीटर इथे 2 जे आहे. तर हा जो रेषाखंड आपल्याला मिळणार आहे तो इथे बी आहे इथे. तर सी बी जो आहे तो 7.2 सेंटीमीटर आहे. म्हणजे सी पासून बी हे जे डिस्टन्स आहे ते 7.2 सेंटीमीटर आहे आणि हे जे रेडियस आहे ते 3.6 सेंटीमीटर आहे. म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्समध्ये लक्षात ठेवा. या अगोदर रचनेमध्ये आपण जर वर्तुळाच्या बाहेर बिंदू असेल तर स्पर्शिका कशी काढायची आहे. तर इथं सुद्धा बी हा जो पॉइंट आहे तो या सर्कलच्या बाहेर आहे. तर ह्या बी बिंदूतून स्पर्शिका काढताना 2 स्पर्शिका निघणार आहे. तर त्यासाठी रचना अशी आहे की इथे हा जो सी बी आहे त्यास आपण सी बी जो बी सी जो रेषाखंड मिळाला आहे त्याचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच याला आपण दुभागणार आहोत, म्हणजे लंब दुभाजक काढणार. त्यासाठी कन्व्हिएंट डिस्टन्स घ्यायचं आहे. म्हणजे अंदाजांतर घेऊन वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला कंस घ्यायचा आहे. आता हे डिस्टन्स न हलवता तुम्हाला सी वर ठेवायचं आहे आणि दुसरा आर्क ह्याला इंटरसेप्ट करणारा दुसरा आर्क काढायचा आहे. तर इथे हे जे पॉइंट मिळालेले आहेत ते पॉइंट आपण शो करूया. तर ह्या पॉइंट मधून जाणारी तर ही जी लाईन मिळालेली आहे तर ह्या बी सीचा ही दोन्ही भाग समान भाग करून गेलेली ही लाईन आहे. तर इथे जो पॉइंट मिळणार आहे तो आपण इथे एम घेऊया. तर हा एम हा जो सेंटर पॉइंट पासून सी बिंदू आणि बी बिंदू इक्वल डिस्टन्सवर आहे. यामध्ये या बी बिंदूतून या वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी इथे या बी सी याचा लंब दुभाजक काढलेला आहे. लंब दुभाजक इथे जो बिंदू मिळाला तो एम आहे. तर एम वर आपण सेंटर पॉइंट घेऊन सी आणि इथे एम सी किंवा एम बी इतकं डिस्टन्स म्हणजे त्रिज्या घेऊन तुम्हाला दुसरं सर्कल काढायचं आहे. हे जे दुसरं सर्कल जे आहे ते सी आणि बी ह्या दोन बिंदूतून बरोबर गेलं पाहिजे. आता हे जे दुसरं सर्कल जे आहे ह्या पहिल्या सर्कलला जिथे इंटरसेप्ट करेल ते आपले स्पर्शिकेचे बिंदू येतील. हे इंटरसेप्ट करणारे जे बिंदू मिळालेले आहेत ते तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता. तर इथे मी पी हा बिंदू घेतो आणि इथे क्यू हा बिंदू घेतो. तर अशा प्रकारे आपण हा बी पासून पी जोडला तर इथे पी बी ही रे ड्रॉ केली तर ही पहिली स्पर्शिका मिळेल तुम्हाला. ही पी बी ही पहिली स्पर्शिका मिळेल आणि इथे बी क्यू जर ड्रॉ केला
तर ही दुसरी स्पर्शिका मिळेल. तर ही पहिली स्पर्शिका आणि दुसरी स्पर्शिका अशी सी या वर्तुळाच्या बाहेर बी बिंदू असेल तर आपल्याला दोन स्पर्शिका मिळाल्या, ही बी पी आणि बी क्यू. तर ही रचना अशा प्रकारे करावी लागेल. स्टेप ऑफ कंस्ट्रक्शन. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर विथ सेंटर. या सी वर सेंटर पॉइंट ठेवून कंपासचं सेंटर पॉइंट सी वर ठेवलं आणि 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आपण पहिल्यांदा ड्रॉ केलं. दुसऱ्यामध्ये काय केलं आपण, टेक अ पॉइंट बी इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल सच दॅट डिस्टन्स सी बी इज इक्वल टू 7.2 सेंटीमीटर. या सी बिंदूपासून पट्टीने मोजून आपण हा 7.2 सेंटीमीटर डिस्टन्सवर हा बी बिंदू घेतला. त्यानंतर आपण ड्रॉ सेक सी बी जी आहे, जी रेषाखंड 7.2 सेंटीमीटर बी घेतला होता, तर सी बी ही ड्रॉ केली. ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेक सी बी. या सी बी जो आहे त्याचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूने खालच्या बाजूने आपण बी वर ठेवून जसं डिस्टन्स जेवढ्या अंतरावर कंस केले तेवढंच अंतर घेऊन सी वर ठेवून कंस घेतले आणि हे जे पॉईंट मिळालेले आहेत त्यातून आपण एक लाईन ड्रॉ केली. तर इथे मिड पॉईंट आपल्याला एम मिळाला. या सी बी चा मिड पॉईंट म्हणजे मध्यबिंदू एम मिळाला आहे. ड्रॉ सेक सी बी. ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर सेक सी बी टू गेट इट्स मिड पॉइंट एम. 4 मध्ये ड्रॉ अन अर्क विथ रेडियस सी एम अँड सेंटर एम. आपल्याला सेंटर पॉइंट एम वर घेऊन सी एम इतकी रेडियस घेऊन आपल्याला दुसरा वर्तुळ ड्रॉ करायचा आहे. किंवा काही वेळेला काही जण अर्ध एवढंच कंस ड्रॉ करतात इंटरसेप्ट करणारं, तेवढं केलं तरी चालेल किंवा पूर्ण वर्तुळ ड्रॉ केलं तरी चालेल. त्यानंतर 5 मध्ये मार्क द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द आर्क विथ सेंटर सर्कल ॲज पी अँड क्यू. पी आणि क्यू हे जे इंटरसेप्ट करणारे पॉइंट आहेत ते घेतले आहेत. आणि 6 मध्ये ड्रॉ लाईन बी पी अँड लाईन बी क्यू. तर ह्या पद्धतीने आपल्याला बी पी आणि बी क्यू या वर्तुळाच्या स्पर्शिका भेटतील. तर वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळा 2 स्पर्शिका काढता येतात आणि वर्तुळा बिंदू असेल तर एक स्पर्शिका काढता येतात. रचना मध्ये आपण वेगवेगळे भाग पाहिले. यामधील जे रचना आहेत 10वी या वर्गांसाठी खूप उपयुक्त आहेत आणि या वर्गांनी ह्याचा चांगल्यात चांगला अभ्यास करून त्या रचनांचा जास्तीत जास्त सराव करा. तुमच्या पाठ्यपुस्तकामधील ज्या काही रचना आहेत त्या रचना तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला काही अडचण आली तर नोटिफिकेशनमध्ये आम्हाला कळवा. आम्ही पुढील भागामध्ये तुम्हाला त्या समजून देण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासारख्या अभ्यासू आणि गरजू आणि कष्टाळू विद्यार्थ्यांना आमचे झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.